निष्ठावंत कार्यकर्त्याला पुन्हा प्रदेश महामंत्रीपद. एजाज शेख यांच्या पुनर्नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत. भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी एजाज अहमद करीमुद्दीन शेख यांची पुनश्च नियुक्ती झाल्यानं नवापूरसह नंदुरबार जिल्ह्यात आणि राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. तब्बल 3 दशकांहून अधिक काळ पक्ष संघटनेशी निष्ठेनं जोडलेले राहून सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या विविध प्रश्नांवर सातत्यानं काम करणाऱ्या शेख यांच्यावर पुन्हा एकदा प्रदेश पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभक्ती, शिस्त आणि समाजसेवेच्या विचारांनी प्रेरित होत आधी देश, नंतर पक्ष आणि मग स्वतः या भावनेतून काम करणाऱ्या एजाज शेख यांची राजकीय वाटचाल ही संघर्ष, समर्पण आणि संघटन निष्ठेची उदाहरण मानली जाते. नवापूरच्या मातीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अल्पसंख्याक समाजातील अभ्यासू आणि संघटनक्षम नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणारा ठरलाय. वडिलांकडून मिळाला संघटन सेवेचा वारसा. एजाज शेख यांचे वडील करीमुद्दीन अलीउद्दीन शेख हे नवापूर तालुक्यात भाजपच्या सुरुवातीच्या काळापासून सक्रियपणे पक्षकार्यात सहभागी होते. वडिलांकडून मिळालेल्या संघटन सेवेच्या संस्कारातून एजाज शेख यांनी 1995 मध्ये भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर नवापूर तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष, सरचिटणीस, तालुका मंडळ सरचिटणीस, तालुका उपाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पडल्या. नंदुरबार जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष, जिल्हा प्रसिद्धी व प्रवक्ते प्रमुख, जिल्हा चिटणीस तसेच मालेगाव मध्य विधानसभा क्षेत्राचे पूर्णवेळ विस्तारक म्हणून त्यांनी संघटन वाढीसाठी योगदान दिलं. 2020 मध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर 2022 पासून प्रदेश महामंत्री, अल्पसंख्याक मोर्चा म्हणून त्यांनी राज्यभर पक्ष संघटनेचं काम पाहिलं. आता पुन्हा त्यांच्यावर हीच जबाबदारी सोपवण्यात आल्यानं त्यांच्या दीर्घकाळाच्या पक्षनिष्ठेची आणि संघटनात्मक कार्याची पावती मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांच्यातून व्यक्त होती. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यानं संघर्ष. एजाज शेख यांची ओळख केवळ पक्ष पदाधिकारी म्हणून नसून जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून संघर्ष करणारा कार्यकर्ता अशी आहे. वनजमीन अतिक्रमण धारकांना हक्काचे पट्टे मिळावेत यासाठी त्याने आंदोलन उभारलं. बर्ड फ्लूच्या काळात जनजागृतीपासून विविध स्थानिक प्रश्नांवर त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं. गरीब लारीधारक विक्रेत्यांच्या प्रश्नांसाठी नगरपालिका प्रशासनाविरोधात आंदोलन, वाढीव वीज बिलांविरोधातील आंदोलन अशा विविध माध्यमातून त्यांनी सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज दिला. या संघर्षमय वाटचालीत अनेक अडचणी आणि गुन्हे दाखल झाले, मात्र जनहितासाठी काम करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली. 2008च्या नगरपालिका निवडणुकीत निवडणूक प्रमुख म्हणून काम करताना नवापूरच्या इतिहासात प्रथमच भाजपचे 3 नगरसेवक निवडून आणण्यात आणि पक्षाला उपनगराध्यक्ष पद मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संघाचा संस्कार आणि समाजसेवेची बांधिलकी. 2009 ते 17 या कालावधीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसर सेवा संस्थेच्या माध्यमातून नवापूर तालुक्यात पालकत्वाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी सामाजिक कार्याला चालना दिली. त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीत संघटनात्मक शिस्तीसोबतच समाजाप्रती असलेली बांधिलकी सातत्यानं दिसून येते. गेल्या सुमारे 30 वर्षापासून पक्ष संघटनेसाठी अविरत काम करणाऱ्या एजाज शेख यांची पुनश्च प्रदेश महामंत्रीपदी झालेली नियुक्ती ही त्यांच्या कार्याची योग्य दखल असल्याची भावना राजकीय व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होते. विशेषतः अल्पसंख्याक समाजाशी संवाद साधत पक्षाची विचारधारा आणि संघटनात्मक कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता लक्षात घेता त्यांची निवड योग्य असल्याचं मानलं जात आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पूर्ण क्षमतेनं पार पाडत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी भूमिका एजाज शेख यांनी व्यक्त केली. नवापूरच्या मातीशी नाळ कायम ठेवून महाराष्ट्रभर संघटन विस्तारासाठी कार्यरत असलेल्या एजाज शेख यांची पुनर्नियुक्ती ही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कार्याचा सन्मान असल्याचं सांगत सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. मी एजाज करीमुद्दीन शेख भारतीय जनता पार्टीचा माजी महामंत्री होतो. मला भारतीय जनता पार्टीने पुनश्च अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र महामंत्री पदासाठी पुनश्च माझी नियुक्ती केली.
मी भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार मानतो. तसेच या नवापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा जेव्हा कोणी झेंडा हातात धरत नव्हता आणि भारतीय जनता पार्टीसोबत कोणी खांद्याला खांदा लावून उभा राहण्याची ताकद आणि हिंमत कोणी दाखवत नव्हतं, अशा काळामध्ये आमचे वडील करीमुद्दीन अलिउद्दीन शेख, तसेच रतनजी मोत्या मावची, तसेच आमचे मुकुंद निकम आणि बन्सीलाल सैन असे 4 नेत्यांनी मिळून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली 1983 साली. त्यानंतर सतत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा ग्राफ वाढत गेला आणि त्यानंतर 1996ला माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मी भारतीय कॉलेज लाईफमधनं जेव्हा 1996ला युवा मोर्चात प्रथमतः काम सुरू केलं आणि काम सुरू केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मला व माझ्या परिवाराला जो मान सन्मान दिला या तालुक्यामध्ये, मी भारतीय जनता पार्टीचं युवा मोर्चापासून भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्रीपद सर्वच पदांवर मी काम केलं. त्यानंतर पक्षाने मला प्रदेश महामंत्री देखील केलं आणि मी पूर्ण वेळ विस्तारक म्हणून 2 वर्ष मालेगावलाही काम केलं आणि या सर्व संधींचा फायदा घेऊन देशात 2014 पासून जे सरकार आलं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, त्या काळामध्ये देखील मला विस्तारक म्हणून जो मान पक्षाने दिला आणि मला नेहमी वारंवार पक्षाच्या मोठ्या जबाबदाऱ्या देऊन मला सन्मानित केलं. अशा आमच्या सर्व नेते, महाराष्ट्रातले सर्व नेते, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण, तसेच महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रभारी राजेश पांडेजी आणि आमचे अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष इद्रिसभाई मुलतानी, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या या महामंत्री पदावर पुनश्च माझी नियुक्ती केली. त्या सर्वांचे मनापासून आभार आभार आभार. पंचतारका न्यूज चॅनलसाठी समीर पठाण यांचा रिपोर्ट.